आजूबाजूला घुटमळतात, जेव्हा तुम्ही होय. कुठल्या तरी एका सर्टन गोष्टीत काहीतरी त्यांना फायदा दिसत असतो तुमच्या मैत्रीचा, बरोबर. ती लोक तुमच्या आजूबाजूला डेफिनेटली घुटमळत असतात, जी आधी होती, नाही असं नाही. फक्त त्यावेळेला इतर व्यवधानं नव्हती किंवा इतर गोष्टी नव्हत्या मैत्री सिद्ध करण्याची. बरोबर. रोजच्या रोज भेटीगाठी होणं, मग भलेही काही न करू देत एकत्र भेटून, खरंय. पण नुसतं एक नाक्यावर भेटणं, खरंय. एकमेकांच्या सहवासात राहणं, रोज काहीतरी शेअर करायला असेल असं नाही. बरोबर नाही, पण मित्रांसाठी एक वेगळा काळ दिला जायचा. आजकाल तो कमी झालाय. मोबाईल मध्ये अडकलेत सगळे. मोबाईल आहे, इतर अनेक गोष्टी आहेत. मोबाईल जास्त एवढ्यासाठी नाही, सोशल मीडिया किंवा इतर मोबाईलच्या गोष्टींमुळे विनाकारण आपला एक अनेक तासांचा काळ जो आपण दिवसात खरं तर वेगळ्या कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टीसाठी युटिलाइज करू शकतो, तो त्याच्यात अडकला जातो किंवा त्याच्यात हरवत जातो आपण. आणि ती परत सगळ्यांसाठी ती सेफ स्पेस आहे ना. बरोबर. एक मोबाईल स्क्रीनवरचं प्रत्येकाचं एक वेगळं जग आहे जे प्रत्येक जण जगतोय. सोशल मीडियावरती आपण कसे खुश आहोत, कसे खूप समाधानी आहोत, हे सतत दाखवण्याच्या धडपडीत सगळेजण जगतायत. पण जर आपल्याला एकमेकांशी कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम होत असेल तर मग काय उपयोग आहे. खऱ्या जगात जर आपण एकमेकांशी तेवढे आभासी जग झालंय, आभासी जगतोय सगळे. सो मला डेफिनेटली वाटतं की ती मिसिंग आहे गोष्ट आहे नात्यांमध्ये.